कोरटकर प्रकरणी हायकोर्टातली सुनावणी पूर्ण, सरकारची बाजू ऐकून योग्य निर्णय द्या, कोल्हापूर कोर्टाला सूचना. कोरटकरला दिलेला दिलासा आजच संपल्याने कोल्हापूर कोर्टाचा आदेश रद्द करण्याची गरज नसल्याचा निर्वाळा. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन, विधान भवनावरती कांदा, कापूस, तूर, सोयाबीन फेकून हल्लाबोल, राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड. कराडने आवादाकडे एकदा नाही तर 6 वेळा मागितली खंडणी. चार्जशीटमध्ये आवादाचे अधिकारी सुनील शिंदेंच्या जबाबाचा उल्लेख. सुदर्शन घुलेने जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही शिंदेंचा दावा. आमदार प्रकाश सोळंके यांचा जवळचा कार्यकर्ता सुशील सोळंकेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. सुशील सोळंकेची तहसील आणि पोलीस प्रशासनाला शिवीगाळ आणि दमदाटी. सतीश उर्फ खोक्याचा बीड जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. जामीन अर्जावरती उद्या सुनावणी. खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या 2 टीम रवाना. आमदार धस समर्थक गुंड सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी बीड पोलिसांकडून जप्त. गुन्हा दाखल होऊन 4 दिवस उलटले तरी खोक्या फरारच. मीडियाला मुलाखती देणारा भोसले पोलिसांना सापडत नसल्यामुळे जिल्ह्यात आश्चर्य. महायुतीत होणारे सर्व पक्ष प्रवेश अटकेला आणि बदनामीला घाबरून होत असल्याचा खासदार संजय राऊतांचा दावा. बातमी लावली की हक्कभंग आणला जातो, ही आणीबाणीच असल्याचाही राऊतांचा घणाघात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाला एसटी प्रशासनाकडून केराची टोपली. स्वारगेट अत्याचार प्रकरणी 7 दिवसात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश असताना 15 दिवसांनंतरही समिती कागदावरच. आपल्या देशाचा उल्लेख भारत असाच करा. इंडिया हे देशाचं नाव नाही. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांचं आवाहन. भारत फक्त जमिनीचा तुकडा नसून जीवन दर्शन असल्याचाही दावा. म्यानमार थायलंडमध्ये सायबर गुलाम बनवलेल्या ओलिसांची भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सुटका. हवाई दलाच्या विमानाने तब्बल 300 भारतीय परदेशी, 33 मराठी तरुणांचाही समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.